नमस्कार, मी संदीप जटार आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। नेहमी खाकी वर्दीमध्ये 24 तास ऑन ड्युटी सेवा करणारे पोलीस प्रत्येक सणाला, प्रत्येक उत्सवाला, प्रत्येक मिरवणुकीला बंदोबस्तामध्ये दिसतात। मग हे जेव्हा बंदोबस्तात असतात तेव्हा त्यांना सण साजरे करता येत नाहीत। त्या ठिकाणी असलेली मिरवणूक असेल किंवा त्या ठिकाणी असलेला एखादा सोहळा असेल तिथंच त्यांचा आनंद मिळवावा लागतो। मात्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलिसांच्या घरी सुद्धा प्रत्येक सण साजरे केले जातात, पण त्यांना तिथं घरी उपस्थित राहता येत नाही। त्यामुळे कुटुंबीयही नाराज होतात। कर्तव्य बजावत असताना काही गोष्टी दुर्लक्षित कराव्याच लागतात। मात्र आज म्हसवड पोलिसांनी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आवारात प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीचा विसर्जन सोहळा अतिशय आनंदात आणि उत्साहात केला। नेहमी खाकी वर्दीत असणारे पोलीस आज मात्र सकाळपासून पांढरा शुभ्र कुर्ता, पांढरा शुभ्र पायजामा आणि मानाचा भगव्या कलरचा फेटा अशा वेशात दिसत होते। कारण आज गणपतीची आरती केल्यानंतर दुपारपासून गणपतीच्या मिरवणुकीचा सोहळा सुरू झाला। तीही मिरवणूक डीजे डॉल्बीच्या विरहित पारंपरिक वाद्याच्या समोर पारंपरिक वाद्य वाजवत या गणपतीच्या मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली। दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते सगळ्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरती झाली आणि आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत सजवलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। पोलीस स्टेशनपासून सुरू झालेली मिरवणूक शिक्षक कॉलनीच्या रस्त्याने मुख्य सातारा पंढरपूर रोडवरती आली। प्रत्येक पोलीस या ड्रेसमध्ये अतिशय चांगला दिसत होता। तिथून सिद्धनाथ मंदिराच्या पेटीतील रस्त्यातून ही मिरवणूक वाजत गाजत प्रत्येक कर्मचारी आनंद घेत ही मिरवणूक पावलोपावली पुढे सरकत होती। या अगोदर ज्या वेळेला म्हसवडच्या वेशीतून आत प्रवेश केला आणि पेटेत गणपतीची मिरवणूक निघाली त्यावेळेला म्हसवडकरांनी दोन्ही साईडला उभं राहून अतिशय पोलिसांच्या उत्साहात स्वागत केलं। गणपती बाप्पाच्या मनोभावांना पूजा केली आणि पोलिसांनी आनंद मिळवण्याच्या दृष्टीनं जो आनंद साजरा केला तो अतिशय द्विगुणित आणि उत्साही करणारा होता। मिरवणूक पुढे सरकत असताना पारंपरिक वाद्याचा गजर हा प्रत्येकाला ठेका धरायला लावत होता। कारण कुठलाही कर्णकश आवाज नाहीये आणि मिरवणूक अतिशय शांततेत पुढे चालली होती। यात पोलिसांनी केलेली वेशभूषा अतिशय चांगल्या पद्धतीची असल्यानं या सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच आकर्षित झालं होतं। कारण मानाचे फेटे अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत होते। 2 तासाच्या अवधीनंतर ही मिरवणूक म्हसवड सिद्धनाथ रथगृहाच्या शेजारी असणाऱ्या मानदेशी बंधाऱ्याजवळ येऊन पोहोचली। तिथं मनोभावे गणपतीची आरती करण्यात आली आणि आरतीनंतर गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला आणि गणपतीचा विसर्जन सोहळ्याचा क्षण आला। त्यावेळेला सगळ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा लागल्या होत्या। कारण 10 दिवस आरती आणि प्रसाद त्याचबरोबर गणपती बाप्पाकडे जी मागणं केलं होतं की आत्ताचा जो गणपती उत्सव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि निर्विघ्नपणे पार पडावा आणि गणपतीला केलेली ही आर्तहात गणपतीने पूर्ण केली किंवा कुठलीही विघटित घटना घडलेली नाही। त्यामुळं पोलिसांनी केलेली ड्युटी ही अतिशय चांगल्या पद्धतीची होती आणि दुपारच्या वेळी त्या गणरायाला विसर्जित करण्यात आलं। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी 2 तास या कर्मचाऱ्यांच्या सोबत आनंदही व्यक्त केला। पण म्हणतात ना, सण साजरा केला, आनंद उत्सव साजरा केला, पण त्यानंतर जे कर्तव्य असतं तेही बजावावं लागलं। कारण आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती। म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येक गावात ही जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार होती। त्यामुळं 3 वाजता हा विसर्जन सोहळा संपल्यानंतर प्रत्येकाला 2 तासानंतर प्रत्येकाच्या कर्तव्याच्या ठिकाणी जायचंच होतं। प्रत्येकाला घाई झाली होती। अक्षय सोनवणे यांनी सगळ्यांना सूचना केला आणि प्रत्येकानं आनंद तिथंच सोडून देत आपल्या कर्तव्यावर हजर राहण्यासाठी प्रयत्न केले। कारण प्रत्येक ठिकाणी पोलिसांची मदत लागते। गणपती सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। पण त्यानंतर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा जयंती सोहळाही तितकाच चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी या पोलिसांनी त्याला पहिल्यांदा स्थान देत पुन्हा त्या ठिकाणी हजर झाले। त्यामुळं
आजचा हा मिरवणूक सोहळा अतिशय उत्साहात साजरा झाल्याचं म्हसवडकरांनी पाहिलं. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.